नमस्कार मैत्रिणींनो, मधुराच्या किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आणि मी इथे किचनमध्ये आज करणार आहे खेकडा करी। आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे बघा। आपण पाहू शकता, एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे, हळद आणि ओला मसाला, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि तीळ हे एकत्र बारीक करून घेतलेले आहे। आणि माझ्या अंदाजानुसार आणि तिखटाच्या आवडीनुसार हे तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तिखट कमी जास्त घालू शकता। आणि इथं खेकड्याच्या मधील गाभा हा आणि मोठे नांगे तसेच ठेवलेले आहेत। आणि बारीक नांग्याचा मी मिक्सरवरती इथं बारीक करून हे गाळून घेतलेलं आहे। आता इथं गॅसवरती मी पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन करत आहे। आणि या तेलामध्ये मी आता हा कांदा घालत आहे। कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। आता हा कांदा व्यवस्थित लाल रंगाचा होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे बघा। आणि आता याच्यामध्ये मी हा ओला मसाला घालत आहे। हा मसाला व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी घालत आहे एक छोटा चमचा हळद आणि चिरलेला टोमॅटो। आणि परत हे हलवून घेत आहे मिश्रण। आता हा मसाला हलवून टोमॅटो विरघळेपर्यंत मी भाजून घेत आहे। आणि आता या मसाल्यामध्ये मी घालत आहे लाल तिखट आणि ह्या आता मसाल्याच्या मिश्रणामध्ये मी हा खेकड्याचा मधला गाभा आणि नांग्या घालत आहे आणि हलवून घेत आहे। आता मी याच्यामध्ये जे मसाला आणि खेकडा एकत्र फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच हे खेकडे बारीक करून जे पाणी मी गाळून घेतलेलं आहे ते पाणी घालत आहे। आता ह्या खेकडा करीमध्ये मी घालत आहे अगदी थोडंसं मीठ, कारण माझ्या घरचं तिखट असल्यामुळे त्याच्यात मीठ जास्त आहे, त्यामुळे मला अगदी थोडंसं मीठ टाकावं लागते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मीठ कमी जास्त घालू शकता। आणि आता मी ही चिरलेली कोथिंबीर करीमध्ये घालत आहे। आणि आता हा आपला रस्सा आपण 15 मिनिटे चांगला बारीक गॅसवरती उकळण्यासाठी ठेवणार आहे। आणि हा रस्सा आता गरमागरम रस्सा आणि भाकरी म्हणजेच खेकडा करी आणि भाकरी मी आता खाण्यासाठी सर्व करणार आहे।